तळ्याच्या वाडीमध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत आणि त्याचा इतिहास जो आहे की नाशिकच्या जवळ असून सुद्धा हे पूर्ण माळरान होतं आणि या हे पिढ्यानपिढ्या पडलेलं होतं। आम्ही ज्यावेळेस याच्यातली सुरुवात केली किंवा आम्ही जिथे आलो आणि पर्यावरण हा विषय घेऊन इथे काम करता येईल असं ठरवलं। आपण सगळेच जण म्हणतो की पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, कोणी करायचं आणि म्हणून याची निवड केली। 2000 साली याची खरेदी झाली आणि तेव्हापासून वृक्ष लावतोय। पावसाचं पडलेलं पाणी अडवायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर झाडंही लावायची आणि दोघांनाही खूप छान रिस्पॉन्स मिळतोय। गेल्या 25 वर्षामध्ये इथे 10,000 वृक्ष आधी घेतले त्यावेळेस 2च वृक्ष होते। एक तर आता हे दिसते हा खैराचा आहे आणि दुसरं जे आहे तिकडे एक ताडाचं आहे आणि मग झाडं लावायला सुरुवात केली, पाणी अडवलं आणि बघा कसं असते की सृष्टी आपली मदत करते। आज या ठिकाणी ह्या 10,000पैकी किमान 600-700 चंदनाची झाडं आहेत आणि याच्यापैकी मी एक पण नाही लावलं। हे सगळे निसर्गतः झालेले आहेत। कडुलिंबाची झाडं आहेत, ही सुद्धा 100च्या वर आहेत आणि म्हणून आत्ता तळ्याची वाडी हा ऑक्सिजन पार्क झाला आहे। हळूहळू झाडं आली, पाणी आलं, पक्षी यायला लागली, पक्ष्यांबरोबरच माणसंही यायला लागली, कुटुंबाचे कुटुंब इथे यायला लागले, पर्यटन व्हायला लागलं आणि मग असं ठरवलं की हे कृषी पर्यटन करायचं। कृषी पर्यटन करण्याकरता राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी ह्या 7-8 खोल्या आता ह्या तयार झालेल्या आहेत। सोबतच आपल्या खवय्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी बाजूला रेस्टॉरंटचं काम चालू आहे। इथे लॉन झालेलं आहे। आत्ता आम्हाला असं वाटतं की हे नाशिकचं सांस्कृतिक केंद्र व्हावं। आपल्या मुलांना आपल्या परिवाराच्या सोबत येऊन त्यांना आनंद तर मिळाला पाहिजे पण त्याच्यातलं ज्ञान पण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपले सगळे सण उत्सव जे आहेत ते इथे आम्ही अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो। अगदी बैलपोळा आहे, आत्ता परवा पतंग महोत्सव झाला संक्रांतीला, दिवाळीचे 5 दिवस इथे आपण साजरे करायचे आणि अशा पद्धतीने नाशिककरांसाठी हे आपलं एक सांस्कृतिक केंद्र उभं राहावं असा प्रयत्न करतोय। पूर्वीचं गाव व्हावं म्हणून इथे जवळच याच क्षेत्रामध्ये ही सगळी 32 एकर आहे, त्याच्यापैकी काही क्षेत्रामध्ये 25 फार्म हाऊस प्लॉट केले आहे। कारण गाव म्हटलं की वस्ती पाहिजे आणि वस्ती करताना सुद्धा त्यामध्ये ज्यांना निसर्गाची आवड आहे असा निसर्गप्रेमींनी इथे यावं, त्यांनी आपलं स्वतःचं घर करावं आणि त्यांनी राहायला यावं। नाही राहायचं असलं तर बाकीची नाशिककर मंडळी येणार आहेत, त्यांना तुम्ही त्या दिवशी शेअरिंगमध्ये देऊ शकतात आणि अशा पद्धतीने हा एक निसर्गाचा मोठा प्रकल्प उभा राहतो आहे। यायला पाहिजे ज्यांना असं वाटते की मी स्वतः याच्यात सहभागी व्हावं म्हणून फार्म हाऊस प्लॉट पण आहे, ते पण घ्या। की गावामध्ये आपण फिरतो आणि इथे फिरत असताना श्वास घेतला म्हणजे पूर्ण ऑक्सिजन इथे जातो। आपली वनराई जी इथे सजलेली आहे ती तुमचा कार्बन घेते आणि तुम्हाला ऑक्सिजन देते आहे। म्हणून खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या वतीनं आपण इथे आलात आणि या सगळ्याचा आनंद घेत आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।